पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले 288च्या 288 जागा निवडणूक लढवणार असं जाहीर केल्यामुळे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तिन्ही मतदारसंघात मराठा उमेदवार उभे करणार जरंगे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी। मग ते इतर समाजाचा आम्हाला पाठिंबाच असणार, इतर म्हणजे ओबीसींचा सुद्धा असणार आहे, कारण ओबीसीत जाणार असं आमचं म्हणणं आहे का, म्हणजे ओबीसीवाल्यांचा सुद्धा आम्हाला पाठिंबा असेल। कणकवली विधानसभा मतदारसंघ, कुडाळ विधानसभा मतदारसंघ आणि सावंतवाडी मतदारसंघ या तिन्ही मतदारसंघात आम्ही निवडणुका लढवणार। उमेदवारांची चाचपणी केलेली आहे तशी, कारण मी स्वतः सुद्धा उमेदवार आहे, एका कुडाळ मतदारसंघातून राहणार आहे। 2.5 लाख नोंदी मिळाल्या आहेत सिंधुदुर्गात। मतदानावर फरक पडणार नाही किंवा काय परिणाम कसा होणार नाही हे सांगता येणार नाही, थोडा याचा विचार करावा सगळ्यांनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।